आज आहे 5 एप्रिल 2026 वार रविवार आणि हिंदू नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी. चैत्र महिन्यातील या चतुर्थीला विकट संकष्टी असे म्हणतात. बाप्पाचे अनेक भक्त आज कडक उपवास करतात. मात्र संकष्टीचा उपवास हा इतर उपवासांपेक्षा वेगळा असतो, कारण तो चंद्रदर्शनावर अवलंबून असतो. अनेकदा भक्त दिवसभर उपवास करतात, पण उपवास सोडताना मात्र काही छोट्या चुका करतात, ज्यामुळे व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही. चंद्रदर्शनाशिवाय उपवास सोडू नका असं नेहमीच म्हटलं जातं. संकष्टी चतुर्थीचा सर्वात मुख्य नियम म्हणजेच चंद्रदर्शन. आणि आज चंद्रदर्शनाची वेळ आहे रात्री 9:47. तर जोपर्यंत आकाशात चंद्र दिसत नाही किंवा चंद्रदर्शनाची वेळ होत नाही, आपण चंद्राला अर्घ्य देत नाही, तोपर्यंत हा उपवास पूर्ण मानला जात नाही. चंद्राला अर्घ्य देण्याची योग्य पद्धत म्हणजेच चंद्रोदय झाल्यावर एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यात अक्षता, पांढरी फुले आणि थोडे चंदन टाकायचे. त्यानंतर चंद्राकडे बघून हे पाणी जमिनीवर सोडायचे. यावेळी ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच प्रत्यक्ष उपवास सोडण्याची आपली प्रक्रिया सुरू होते. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणे हे अतिशय गरजेचे असते, कारण आजची संकष्टी चतुर्थी किंवा नेहमीच असणारी संकष्टी चतुर्थी ही बाप्पाला समर्पित असते. स्वतः जेवणापूर्वी गणपती बाप्पाला शुद्ध सात्विक अन्नाचा नैवेद्य दाखवावा. संकष्टीला बाप्पाला मोदक किंवा लाडू अर्पण करावेत हे अत्यंत शुभ मानलं जातं. जर मोदक करायचे शक्य झाले नाहीत तर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य नक्की दाखवा. नैवेद्य दाखवल्याशिवाय उपवास सोडणे ही मोठी चूक मानली जाते. उपवास सोडताना जे अन्न आपण ग्रहण करतो ते पूर्णपणे सात्विक असावे, म्हणजेच जेवणामध्ये कांदा आणि लसूण यांचा वापर करू नये. अनेक लोक दिवसभर उपवास करतात आणि रात्री कांदा लसूण घातलेले पदार्थ खातात, ज्यामुळे व्रताची सात्विकता संपते. कांदा लसूण हे तामसी पदार्थ असल्यामुळे उपवास सोडताना जे अन्न बनवणार त्यात ते वापरू नका. नैवेद्य दाखवल्यानंतर सर्वात आधी बाप्पाचे तीर्थ किंवा थोडे पाणी पिऊन उपवास सोडावा. त्यानंतरच अन्न ग्रहण करावे. एकदम जड अन्न खाण्यापेक्षा सुरुवातीला हलका आहार घेतल्यामुळे आपल्या आरोग्यालाही त्रास होत नाही. उपवास सोडताना शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. दक्षिण दिशेला तोंड करून जेवणे हे शास्त्रामध्येच वर्ज्य मानले गेले आहे. जेवणापूर्वी गणपती बाप्पाचे स्मरण करून वदनी कवळे घेता नाम घ्या श्रीहरीचे हा श्लोक म्हटल्याने अन्नाचे रूपांतर ऊर्जेत होते आणि बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद लाभतो असे म्हटले जाते. शेवटी काय, बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि त्यांना आपल्याला आज छोटीशी प्रार्थना करायची आहे. हे गणराया, चंद्राच्या साक्षीने माझ्या सर्व संकटांचा नाश करा आणि माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि मला चांगले आरोग्य प्रदान करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आज इथेच थांबते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.